छावणीत परत एकदा आपलं स्वागत। कालचा ट्रेक फारच छान झाला। साल्हेर सालोटा याचं दर्शन घेऊन आम्ही आलोय मुल्हेर जवळच अंतापूर या गावाला। अंतापूर गाव येथे चांदिवडे राहतात। आमच्या अविनाशचे भाऊच ते। रात्री शेतातल्या घरात राहण्याची मजा ती वेगळीच। सकाळी पहाटे उठलो आणि बघा म्हशीचं दूध काढतायत ते, हे दृश्य मी पहिल्यांदा बघतोय। मला वाटतं तुम्हीही बघत असाल। मला मला घे बरं एक हा तुला देतो तिकडे बस मला पण दे ना मी पण इकडे ठेवतो नाही तो देतो ना थांब ना जरा फोटो काढतो हां तन्मय घे आणि मागे सर बापरे आयुष्यभर ऐकायला हे आणायला बोलव ना राहिलं। छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी हर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मोरागडावरती। पण आज आमचा जो आम्ही काल रात्री राहिलो ते चांदिवडे या कुटुंबाकडे। अविनाशचे भाऊच आहेत ते चांदिवडे। ते शेती करतात, त्यांची दुकानं सुद्धा आहेत। नंतर मी सेपरेट येणारच आहे तो व्हिडिओ घेण्यासाठी। आणि आज आपण सगळेजण जाणार आहोत मोरागडावरती। मोरा आणि मुल्हेर आणि हातगडही करणार आहोत। तर मनापासून चांदिवडे या कुटुंबाचं खूप खूप आभार, धन्यवाद। आम्ही अचानकपणे त्यांना फोन केला आणि त्यांनी आम्हाला हक्काने बोलवलं की किती जण या। आम्ही नेहमी जसे गावाले असं तर त्यांनी आमचं आगत स्वागत केलं। नाश्ता चहा पाणी अगदी घरच्यांप्रमाणे दिलं आणि शहरी आणि ग्रामीण जीवनामधला फरक आम्हाला परत एकदा जाणवला। धन्यवाद। आता मी मोरागडावर चाललोय। समोर दिसतोय तो हारगड आणि आज आपण मोरा आणि मुल्हेरगड बघतोय। आज आपण मोरागडवर जाणार आहोत आणि मुल्हेरगड करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मंडळी सगळी तयारीत आहेत मजा। आता आपण करणार आहोत आज मोरागड, मुल्हेरगड आणि हारगड। पण शक्यतो मोरागड आणि मुल्हेरगड कडूनच आम्ही थांबणार आहोत माचीवरती आणि मग नंतर उद्या हारगड करू। सामान पुष्कळच घेतलंय आम्ही सर्व ते वरती माचीवरती एका देवळात ठेवणार आहोत आणि नंतर मुल्हेर आणि मोरा किल्ला करणार आहोत। गाडी पण जवळजवळ मुल्हेरगडाच्या माचीपर्यंतच जाते, थोडंसं चालायला लागतं। पाठीमागे तटबंदी आहे, तुम्ही बघू शकता। ये ना, ही सगळी पाठीमागे तटबंदी आहे माझ्या। सिद्धू आहे पाठीमागे। हे पहिले बुरुज। आपण आता माचीवर जाणार आहोत। आपण लगेचच माचीवरील बुरुजापाशी पोहोचतो। समीर चाललायच पुढे। इथे आल्यानंतर सुद्धा उजव्या बाजूला तुम्हाला लगेचच हनुमानराया आणि गणपती यांचं शिल्प दिसतं। त्यांना आपण नमन करूया आणि तेथून किल्ल्यामध्ये प्रवेश करूया। आपण या तटबंदीत लगेच पोहोचतो। खालून चालायला गेल्यावर एक 10-15 मिनिटातच आपण इथे पोहोचतो। आता आपण आतल्या बाजूला जाणार आहोत।
भक्कम असं बांधकाम आहे. सागरकडे पण पुष्कळ वजन आहे, तो खांद्यावर घेऊन चाललाय. ही सगळी बांधकामं नव्याने केलेली वाटतात, पण छान आहे. समोर तुम्ही बघत असाल हा बुरुज आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी आलो होतो आपण. वरून दिसणारा हा सगळा किल्ल्याचा भाग. तर आपल्याला इकडनं वरती जायचं. थोड्या वेळात आपण माचीवरती पोहोचू. समोर दिसतोय तो हार्बर. मुलेर गडावर सुद्धा पुरातत्व खातं काम करत आहे. तसं म्हटलं तर पुष्कळ वेळ लागेल, कारण मोरागड आणि मुल्हेरगड आणि हरगड हे काही छोटे किल्ले नाही आहेत. परंतु सुरुवात झाली हीच गोष्ट फार चांगली आहे. एक नवीन रूप मिळेल. आणि आता आपण दुसऱ्या एका मोडक्या दरवाजापाशी पोचतो. रापर दरवाजातूनच आपण पुढे चाललोय. आता आपण माचीवरती येऊ. माचीवरती आलोच आपण. माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही हे गणेश मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत आता आपण. नागवेल पुष्कळ वाढलेली आहे. पाणी आहे पण नागवेल आहे इथे. मित्रांनो, जवळजवळ आज 17-18 वर्षानंतर येतो आम्ही. पाठीमागे तुम्ही बघताय तो मोरागड आहे. सर्वप्रथम आता आपण जाणार आहोत आतमध्ये. अतिशय सुंदर असं देऊळ आहे. सुंदर देऊळ. दर्शन करू आधी आपण. शंकराच्या पिंडीचं दर्शन करू. आता आपण देवळात जातो. प्रथम दर्शन करू माचीवर असलेलं आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे इथे. गणेशरायाचं दर्शन घेतोय आपण. दर्शन करून आता परत आपण प्रवेश करतोय. समोर तुम्ही बघत असाल तर मोरागड आहे आणि त्याचा दरवाजाही दिसतोय. मित्रांनो, आता एक नव्याने मंदिर झालेलं आहे. त्या पाठीमागे बघा, चांगली सोय केलेली आहे तिथे. तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता, इथे राहूही शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तंबू वगैरे काही आणायची गरज नाही आहे. एक स्लीपिंग बॅग आणली तरी पुष्कळ, कारण मोरा मुल्हेर सगळं करायचं म्हटलं तर दमछाक होते. तिथे राहण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था होऊ शकते. तर आम्ही चलतोय मुल्हेर गडावरती. सगळे किती वेळ लागतोय बघायचंय. प्रथम एक देवीचं देऊळ लागेल, मग तिकडनं वरती जायचं आहे आम्हाला. आता आपण इथे देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्या बाजूनेच रस्ता आहे.
तो थेट मुल्हेर गडावर जातो आणि तेथून आपण मोरा गडावर जाणार आहोत. देवळाच्या बाजूनेच भली मोठी वाट आहे जायला वरती. इकडं मित्रांनो हे एक तुम्हाला झाड लागेल, त्याला एक तटबंदी आहे, वाड्याचे अवशेष येते, नीट बघाल तर. तटबंदीच्याच बाजूला हे एका काळात तलाव असावा, सगळा तुटलेला आहे. समोर उजव्या हाताला तुम्ही बघाल हा हरगड आहे. आणि आता आपण चाललोय. दुपारी 1 वाजले, ऊन जास्त आहे. ही एक वाट येते, तिकडनं आपल्याला लगेच वळून डाव्या हाताला वळायचं आहे. आणि डाव्या हाताला वळल्यानंतर तुम्हाला समोर मुल्हेरगड दिसतो. मुल्हेरगडाचा बाले किल्ला दिसतो. आपण जवळजवळ आलेलोच आहे. गडाच्या पायथ्या सुरू झालेला आहे, पायथ्या नाही पायऱ्या. आता आम्ही तिथे येऊन पोचलेलो आहोत. तर समोर गड काहीच अंतरावरती आहे. इथे सुद्धा एखादा दरवाजा असावा असं वाटते. आता काही अवशेष नाही आहेत. समोर परत तिथे हरगड असतो. मित्रांनो हा मुल्हेर, हा दरवाजा मुल्हेरचा. त्याच्यानंतर बाजूला हा जो दिसतोय तुम्हाला हा मोहरा किल्ला. असं आज आपण करणार आहोत. दोन्ही कातळांच्या मध्ये असलेला हे दरवाजे आहेत मुल्हेरचे. मला 3 दरवाजे तर दिसत आहेत स्पष्ट. ते खालती पण असेल. आता आपण फायनल जाते. आपल्याला इथे दरवाजे इथे पोहोचायचे. गड चढता चढताच तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसते. त्यामुळे इकडे ह्या बाजूला दरवाजा आहे. आता आपण दर्शन करूया. दरवाजाच्या पाशी येता तो एक रस्ता जातो डावीकडे. आपल्याकडे उजवीकडे जायचं आणि मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं आपल्याला. याचं दर्शन घेतल्यानंतर मारुतीरायाचं आपण आता जाणार आहोत. दरवाजाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. इथे दरवाजे आहेत हे सगळे. मगाशी तुम्हाला दाखवलेच. जय बजरंगबली की. आता आपण पहिल्या दरवाजात आलेलो आहोत खिंडीतून. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल दरवाजा. दरवाजा ढासळलेला आहे सगळा.
ठीक आहे जरा जाऊन येतो परत. आता हा दुसरा दरवाजा. ह्या दरवाजाचं पण जर तुम्ही नीट बघाल हे अवशेष हे सुद्धा थोड्याशा दिवसात नष्ट होणार आहे. मुल्हेरची पण प्रचंड पडझड झालेली आहे. जे दुर्ग संवर्धन खालती होते ते इथे व्हायला पाहिजे. कारण हा जर पोर्शन आहे हा जर कधी वाहून गेला सगळा हा दरवाजा पण जाईल वाहून, नष्ट होईल. आणि पुन्हा बांधताना मात्र फार कठीण काम. तरी पुरातत्व खात्याने इथे लक्ष द्यावे असं मला वाटतं. दरवाजाचं सुंदर आता इथे मोठी खिंड असल्यामुळे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम जास्त करण्यात आले. एक आड दुसरी भिंत, दुसरी आड तिसरी भिंत. त्या दरवाजानंतर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. आता आपण पाण्याच्या टाक्याच्या दिशेने किल्ला मोठं पाण्याचं टाकतं पण अवस्था बिकट. हारगड परत समोर. आता काय झालं माहिती आहे का, किल्ल्यावरती कसं आहे खूप बांधलेले आहे. एक भिंत झाली की दुसरी भिंत, दुसरी भिंत झाली की तिसरी भिंत, असं करून किल्ल्याला त्यांनी मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. हा दरवाजा तिकडे पाण्याचे टाकं. आता हे तसे येत आहेत. मी बोललो त्याप्रमाणे तुम्ही जर नीट बघाल तर ही जी भिंत आहे ती ह्या बाजूला आहे आणि आता मी जी उभी आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे. म्हणजे झिगझॅग अशी त्यांनी बांधणी केलेली आहे किल्ल्याची, जेणेकरून सैन्य एकदम डायरेक्ट आत येणार नाही. आता परत हा दरवाजा, ही झालेली पडझड. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं. ठिकाणच परत पडझड झालेल्या दरवाजातून आता आपण वरती जातो. हा अंतिम टप्पा आहे. बुरुज पण आहे तिथे. तिथे गेले की आपण किल्ल्याच्या टॉपला जाऊ. हा बुरुज, परत ही भिंत आणि माझ्या माहितीप्रमाणे हा अंतिम असलेला दरवाजा. बुरुजावरनं तरी वाटतं अंतिम दरवाजा असावा. पुढे पण दरवाजा असण्याची शक्यता आहे. चाललेलो दरवाजातून आपण अजून एक दरवाजा आहेच. हा मात्र अंतिम दरवाजा आहे. आणि आता आपण किल्ल्याच्या वरच्या भागात आलेलो आहोत. किल्ल्यातून शिरल्या तुम्हाला उजव्या हाताला शिरायचं आहे. उजव्या हाताला शिरल्यानंतर तुम्हाला पाण्याचं मोठं टाकं दिसतं. ते मोठं टाकं इकडे सुद्धा थोडी टाकी आहे, रांग आहे. हे पाण्याची परत 9 टाकी आहेत. मला वाटतं पट्टा गडावरती सुद्धा अशीच पाण्याची टाकी आहे. अशीच रांग इकडे सुद्धा आहे. खूप टाकी आहेत. खूप मीन्स 9 टाकी आहेत. तुम्ही बघताय समोर. पाणी पिऊ शकता. इथलं पाणी तुम्ही पिऊ शकता. हिरवं जरी असलं तरी इथलं पाणी तुम्ही पिऊ शकता.
आता आपण पुढे न जाता माघारी येतोय, कारण हे एक टोक आहे. ते टोक बघण्यासाठी आपण जातोय. बाले किल्ल्यावरतील शेवटचं जे टोक आहे ते समोर हरगड तुम्ही बघतच आहात. तिथे जाऊन आपण परत मागे फिरणार आहोत. इथे बांधकाम काही नाही आहे. समोर फक्त तुम्हाला हरगड दिसतोय. हरगड बघायचा, बाजूचा परिसर बघायचा आणि मागे यायचा. इकडे तुम्ही नीट बघाल, हा आहे नावी किल्ला आहे. इथे मांगी तुंगी आहे. हा मोहरा आणि आपण इथे मुल्हेरवर आहोत. खालून सगळी देवळं दोन इथे आपण राहिलो आणि हा वरून दिसणारा संपूर्ण इथे ही सगळी दरवाजाची रांग आहे, भिंतींची रांग आहे आणि हे मुल्हेरगड. सगळेजण आता सहकारी येत आहेत तिथे. समोर हा दिसतोय हा मोहरा. तिकडे जाणार होतो आपण. पाण्याची टाकी वगैरे तर बघितली. हाच रस्ता आहे. इकडे देऊळ आहे. हा एक वाडा आहे. वरती सर्वात मोठा वाडा दिसतो. त्याचं प्रवेशद्वार पण आहे. मी चालत राहिल्यानंतर परत तुम्हाला एक मोठं पाण्याचं टाकं लागतं. मध्येच खोल आहे, कोरडं टाकं आहे, कारण काही मला वाटतं गळकं टाकं आहे. आता ही वाट जाणार आहे, ही बरोबर तुम्हाला मोहरा गडावरती घेऊन जाणार आहे. हे पण टाकं आहे पाण्याचं. तुम्ही नीट बघाल तर गवत माजलं आहे. मोहरा गडाच्या दिशेने वाटचाल. मस्त दिवस होता आज. छान दुपारी सुरुवात केली. थंडीचा आज एक फायदा असतो. मुलांना जास्तीत जास्त ट्रेक थंडीमध्ये करा. दमछाक काही होत नाही. मित्रांनो, आपण आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे आहे तो मोहरागड आहे. तिकडे आता आपण जाणार आहोत. एकदम कोपऱ्या आल्यावरती एक वाट जाते. मोहरागड मोठा नाही आहे, पण बघण्यासारखा तर निश्चितच आहे. रस्ता उतरतोय आपण. हा रस्ता आहे. समोर तुम्हाला तो दरवाजा पण दिसत असेल. असं आपण मोहरागडाच्या दिशेने चाललोय. थोडीशी वाट घसरडी आहे. सावधानतापूर्वक आपल्याला जायचं. मित्रांनो, किती सुंदर पायऱ्या दिसत आहेत बघा मोहरागडच्या. अतिशय सुंदरसा देखावा. त्या पायऱ्यांच्या प्रेमात पडावा असा हा रस्ता आहे. कोणी आर्किटेक्ट असेल त्याच्या कामाला सलाम. सुंदर असं या मोहरागडावर आपण जाणार आहोत. ही खालची एक भिंत आहे. त्या भिंतीवरनं आपण जाणार आहोत. पाठीमागे मोहरागड. मोहरागडाचं बांधकाम मला वाटतं किल्ल्याला फक्त बळकटी देण्यासाठी केलेली आहे, मुल्हेर किल्ल्याला. पण अतिशय सुंदर आणि छान बांधलेला आहे. त्यामुळे तो बघणं गरजेचं आहेच. गडाळा वळसा घालून आता ही जी पायवाट आहे चिंचोळी, ही त्या किल्ल्याच्या खिंडीतून आता आपण जाणार आहोत. वळत 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 समोर एक दुसरा ग्रुप पण आलाय. अशी कातळात कोरलेली वाट आहे. तिथून उतरायचं आहे आपल्याला. त्याला सुद्धा एक दरवाजा आहे. हा तो चिंचोळा मार्ग, त्यातून आता अनिल येतोय. हा पायरी मार्ग आहे. इकडनं आल्यानंतर तुम्हाला इकडे खाली दरवाजे आहेत. ती सगळी मोठी मोठी दगडी खाली पडलेली आहेत.
आणि इकडनं आता आपल्याला उतरायचं आहे. मी पहिल्यांदा उतरतोय, मग अनिल उतरेल. दगडी खूप पडलेली आहे तिकडे. मोठा दगड हा पडलेला आहे, सर्वात जास्त मोठा हा दगड पडलेला आहे. त्याच्यानंतर छोटी छोटी दगडं पडलेली आहेत आणि रस्ता जसं बघितलं तुम्ही तर थोडासा मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी. पुढच्या वेळेस तो राहील की नाही तोही मला माहिती नाहीये, परंतु इथे घेताना थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. धन्यवाद. ती भली मोठी दगड पडलेली आहेत सगळी. सोहम उतरतोय आता. डाव्या हातावरती जोर दे. हा तिथे खाजे टाक पाय. उंच असल्यामुळे त्याचं पाऊल परत पटकन आला. त्यांनी ट्रेकला सुरुवात आत्ताच केली आहे, पण साल्हेर सालोटा आणि आता मुल्हेरगड कडून मोरागडवरती येतोय. हा असा रस्ता आहे. आता ह्या ऐकून आपल्याला त्या दरवाज्यातून खाली उतरायचं आहे. असा उंचीवर असलेला दरवाजा आहे. सोहम येतोय त्या दरवाज्यातून. मग अशी मी तुम्ही बघितलं दगडी इतक्या पडल्या, त्यामुळे सांभाळून यायला लागते. अतिशय हळुवारपणे यायचं. आला. आता आल्यानंतर ये इथे हातांवर नाही यायचं. ये पुढे बिंदास आहे. ये बिंदास आहे. हातांवरती जोर दे. हातांवरती जोर दे. उतर उतर, काही नाही, उतर. ती खाली खाली हात, वरती हात नाही, खाली हात. अजून खाली हात. हां घट्ट पकड. उतर. ये मी आहे इथे. येस बरोबर आलास. थोडंसं टेक्निकल नाही म्हणता येणार, पण ड्रॉप नाही आहे. असंच आहे, उलटं फिरायचंच नाही. ये खाली खाली बघ. तिकडनं बघ, तिकडनं डाव्या हाताकडनं. हां हात खाली घे थोडा अजून. हां हाताला ग्रीप दे. हां तिकडेच बरोबर दिली आहे ग्रीप. आता दिली तिथे. हां दाब असा. हां येस. ये खाली उतर. बरोबर एकदम आलास तू. परत त्या हातावर ग्रीप दे. परफेक्ट, नो डाऊट. ये. हां या खाली या. नाही या. किती आहे. उतर. बरोबर आहे. हातावर जोर दे. खालती घे हात. तो हात खालती घे. उजवा हात येतो. हां त्याच्यावरती जोर दे. खाचा घे. येस आलास तू. इथे खालची खोबणी आहे बघ, पाय. आलास. अशा रीतीने सोहम आलेला आहे. अतिशय सुंदर. मस्त सोहम, मस्त छान. येस. पाण्याच्या टाकं लागतं आपल्याला आता उजव्या हाताला शिरायचं आहे. ते आपण किल्ल्याची इथे जाऊ. पाण्याच्या टाकं आहेत. मंडळी जे आहेत ते गाईड आहेत. तुमचं नाव काय. डोंगरे गाईड आहेत. कधी आला तर त्यांच्याबरोबर निश्चित या. टाकं बघून आपल्याला परत आता ही मोठी भिंत बांधलेली आहे संरक्षणासाठी. आणि हा सुंदर दरवाजा. बोलू नका. आता आपण चाललोय. हां चला. मोरागड चढतोय आता आपण. हां मोरागडाचा पहिला दरवाजा. अतिशय छातीवर असणारा हा दरवाजा आहे.
मोरागडाच्या पायरीला पदस्पर्श आणि आता आपण त्या दरवाज्यातून आत शिरतो. परत हा परत एक छोटा दरवाजा पडलाय. मुलांना हे सांगावं वाटतंय या सगळ्या माध्यमातून हे अवशेष ढासळत चालले, ज्याने एकेकाळी स्वराज्याची धुरा लागली होती किंवा आपल्याला संरक्षण दिलं होतं. अशा किल्ल्यांकडे संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. परत आत गेल्यानंतर हे भलं मोठं टाक आहे. हे पण खूप लांब लचक आहे. दगडी पडलेली आहेत, पाणीही साचलेलं नाही आहे, गळकं झालेलं आहे. हा किल्ला मुल्हेर ज्याच्यावरून आपण आलो असा लांब लचक पसरलेला. आणि आता दुसऱ्या दरवाजाकडे वाटचाल. हा दुसरा दरवाजा मोऱ्याचा. ह्या पायऱ्या जातोय आपण. आता अंतिम टप्प्यात हा दरवाजा. अतिशय सुरेख असा दरवाजा गेलाय. त्याची पण डागडुजी केलेली वाटती आहे, ते केलेलीच आहे. आणि आता आपण तो चढतोय. ही वाट परत दिवा ठेवून देवडी. आणि हे सर्वात महत्त्वाचं, नमस्कार शिवभक्त हो. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरता या गुणांचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. एक वाड्याचे अवशेष आहेत. काही दिसत नाही, आपण बघू तरी पण काय आहे का आतमध्ये. हे तुटलेले अवशेष आहेत. अरे बापरे, सगळंच तुटलं, संपूर्ण तुटलेले अवशेष आहेत. हे पिण्याची पाण्याचं टाकं होतं बहुतेक. काही नाही उरलं तिथे सुद्धा. आता आपण आता पुढे पुढे जाणार आहोत. बघू काय काय दिसतंय ते. आता आपण चाललोय मोऱ्यावरती. पाण्याचे काही तुटके अवशेष होते, बाकी पठारे इथे. मी मगाशी म्हणालो की मुल्हेर किल्ल्याला एक सपोर्ट म्हणून या किल्ल्याचा वापर करण्यात आलेला आहे. आणि समोरच आता एक तुम्हाला पाण्याचं टाकं पण दिसेल. चांगलं कोरलेलं पाण्याचं टाकं आहे, तुम्ही बघू शकाल. तुम्हाला दाखवतो मी आता 1-2 मिनटं. हीच ती पिण्याची पाण्याची टाकी. 2 छोटी आहेत, पाणी आहे. तिकडनं आता पुढे जातोय. आपण डाव्या बाजूने आलोय. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मोठा गडावरती याल तेव्हा डाव्या बाजूला त्या तुटक्या बिल्डिंगचे नाही, बांधकामाचे अवशेष आहेत. तिकडं पुढे आल्यावरती 2 टाक्या आहेत. नंतर ही कसली खोलेत माहिती नाही मला. बाकी ते काही नाही आहे. खाली बघतोय आम्ही, पण काय दिसतं निश्चित दाखली. हे सुद्धा एक पाण्याचं टाकं होतं. आज अवशेष काही नाही आहेत. गवत खूप माजलेलं आहे. पाठीमागून सोम आणि अनिल येत आहेत. परत अजून एक टाकं आहे. बाकी मी म्हटल्याप्रमाणे एक ठाणं आहे मुल्हेर किल्ल्याला सपोर्ट म्हणून. त्यात गवत माजलं. म्हणजे इथे तो स्वच्छतेची आवश्यकता आहे. इथे बघा, इथे बघा, इथे बघा. बिअरची बाटली आहे. म्हणजे किती हुशार, सुज्ञान, चांगली मंडळी दारू प्यायला येतात इकडे. म्हणजे त्यांची कशी लायकी आहे तुम्ही बघा. अशा लोकांना शिवभक्तांनी झोडून काढलं पाहिजे, कारण त्यांची लायकी तीच आहे.
कळलं का? दुसरी लायकी त्यांची नाही आहे. हा तटबंदीत असलेला एक तलाव, तटबंदीत असलेलाच तलाव म्हणावा लागेल याला. असा तलाव मी एक आसावा किल्ल्यामध्ये बघितला होता, एक टाकं रतनगडावरती बघितलं होतं, आणि आता तटबंदीमध्ये असलेला तलाव मी आत्ता मोहरागडावर बघतोय. आपण पुढे जाणारच आहोत. आटलंय पण सुंदर असं तलाव आहे. साल्हेरवरच्या गंगासागर तलावाची आठवण झाली. पाणी अजूनही आहे पण हे शेवटपर्यंत राहत असेल असं वाटत नाही मला. अतिशय सुंदर असा हा तलाव आहे. उतरण्यासाठी तिकडनं पायऱ्या सुद्धा आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे अगदी शेवटपर्यंत जाऊन येऊन मोहरा किल्ल्याचं दर्शन घेतलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, गड हा बघायचा नसतो तर तो काय करायचा असतो? जगायचा असतो. गड जगायला शिका. मी तुम्हाला तेच सांगेन. असं गड दर्शन करून आता आम्ही पाठीमागे फिरतोय. जाताना आम्ही तुम्हाला बोललो ते आलोय, आता जाताना उलट्या बाजूने जातोय. बघूया काय दिसतंय का. बोललो त्याप्रमाणे परत येताना परत एक पाण्याचं टाकं आहे, तिथून पुढे येतोय. मी परत एकदा सांगतो, किल्ल्यात शिरल्यानंतर आम्ही डाव्या बाजूने गेलो, पाण्याची टाकी बघितली, पुढे गेला एक तलाव बघितला. मग आता आम्ही उलट्या बाजूने येतोय. एक पाण्याचं टाकं आहे तिकडे. एकताना परत हा मुल्हेर किल्ला, आणि आता आपण खाली उतरायला सुरुवात करतोय. पहिली मेहरबानी. अतिशय मी विसरलो होतो, पण मला आता अनिलने आठवण केली. आणि खरंच काही क्षण असे असतात की आपण विसरतो, कळत नाही आपल्याला मुख्य ठिकाणं. सगळ्यात महत्वाचं येतं हे. हा बोला अनिल. माझ्या अंदाजे तरी ही सोंड आहे, तर याच्यामुळे ही गणपतीची मूर्ती असावी. आणि इथे पोटावरती पण काहीतरी आहे, हा ते कळत नाही आपल्याला, त्याचा अभ्यास नाहीये. हे एका दरवाजावरती आहे आणि दुसऱ्या दरवाजावरती ही मूर्ती हनुमानाची आहे, कारण का ही शेपटी दिसतीये. आणि मूर्ती बऱ्या प्रकारे दोन्ही मूर्त्या भग्न केलेल्या आहेत. हनुमानाच्या ह्या पायाचा एक अवशेष भग्न आहे आणि गणपती बाप्पाच्या ह्या एक हाताचा अवशेष भग्न. तर सांगण्याचा उद्देश माझा एकच की डोळसपणाने किल्ला बघायला पाहिजे. आपण नेहमी बघू शकतो, आता मी नेहमी बघतो बारीक सारीक, पण माझ्या हातून सुद्धा ते राहिलेलं आहे. इव्हन दो तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर नीट बघाल की त्याची जी कमान आहे, ह्या कमानेवरती सुद्धा कमळं आहेत. ही पुढचं बघा, ही पण बघा, अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. आता आपण उतरणार आहोत इकडनं. असा दरवाजा होता आधी, संपूर्ण दरवाजा बुजलेला आहे, तिथे झाडंही उगवलेली आहे. नीट बघा, हा दरवाजा होता आणि इथे उतरायची वाट आहे. इकडनं आपण उतरणार. ही अवाढव्य भिंत जी आहे ती मोहरा मुल्हेरला वेगळी करते आणि सेफ्टीच्या दृष्टीने जी बांधलेली आहे. हा बुरुज, आणि इथून आता मंडळी सगळी खाली उतरते. मित्रांनो, आता आपण उतरायला घेतोय. चोरवाटेतून आपण उतरतोय. मोहरा किल्ला आपला करून झाला.
मोरा, ही पायवाट, ही भक्कम भिंत मोरा मुल्हेरमध्ये, आणि आमचे सहकारी येत आहेत. आणि हा एक शेवटचा आता बुरुज. तिकडनं आता आपण खाली उतरणार आहोत. हा रस्ता तिकडनं उतरलो आपण एकदा, दरवाजा तुटलेला आहे. हा रस्ता जातो. ही आता पायवाट आहे. ह्या पायवाटच्या दिशेने आपण थोडं आपण खाली जाणार. थोडासा वेळ लागणार आहे, पण आता आपण उतरायला सुरुवात करतो. ही पायवाट आणि परत एकदा तुम्हाला दाखवतो हा बुरुज सगळे उतरत आहेत खाली. मित्रांनो, समोर बघताय ते सोमेश्वराचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं शंकराचं मंदिर आहे. हे सुद्धा आर्किटेक्चर दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हणतात सूर्याची जी किरणं आहेत ती त्या एका भेगेमधून किंवा एका छिद्रातून शंकराच्या पिंडीवरती पडतात. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे, कारण व्हिडिओ खूप आता मोठा झालेला आहे आणि सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ करायचा म्हणजे 10-1 मिनटं तर लागतीलच. तर असं हे सोमेश्वराचं मंदिर आहे. इथे तुम्ही राहू शकता. तुम्ही बघू शकता नंदी आहे आणि नंदीला दर्शन होतोय. मॅगीची तयारी चालू आहे. 16 माणसांसाठी मॅगी. बापरे आम्ही येतो का? कोणीतरी खाताना वगैरे पण ठेवा ना फोटो सर. तिकडनं पण काढा. सर्वात महत्वाची ही व्यक्ती आहे, काही करू शकते. चेहरा बघून ठेवा. चेहरा बघून. हा चेहरा इकडे सर घ्या सर. लवकर नैवेद्य दाखवा. पटापट घ्या, पटापट घ्या, तू पटापट घ्या, पटापट घ्या. या सगळ्यांनी या इकडे चला. नैवेद्य दाखवा. बाहेर कोण आहे? बाहेर कोण आहे? हे मस्त. शंतनू सरांनी मॅगी केलेली आहे, बघितलीच तुम्ही. सगळ्याच गोष्टी ते छान करतात. पूर्वनियोजित असतं सगळं. उत्तम, उत्कृष्ट, एक नंबर. जसे त्यांचे निर्णय असतात तसेच त्याप्रमाणे मॅगी सुंदर केलेली आहे. काही प्रसंग गड भ्रमंतीसाठी अतिशय लक्षात ठेवण्यासारखे असतात. आम्ही चहा प्यायला इथे आलो होतो फक्त, आणि अचानक ठरलं भेळीचा कार्यक्रम करायचा. पटापट सगळ्यांनी उतरले. समोर बघताय तुम्ही की भेळ तयार करतायत. आम्ही भेळ फक्त आम्हीच नाही खाल्ली, तर त्या दुकानदाराला सुद्धा दिली. म्हणजे निमित्त फक्त चहा पिण्याचं होतं, पण त्या ह्याच्यात आम्ही भेळी करून खाल्ली. मित्रांनो, साल्हेर, सालोटा, मोरा, मुल्हेर हा गड राहिला आहे, परंतु पुढच्या भ्रमंतीला तो तुम्हाला मी दाखवणारच आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत सोमेश्वर मंदिर. तत्पूर्वी हा मुल्हेर आणि मोरागडाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. जर आवडला तर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. मित्रमंडळांसाठी शेअरही करा. आणि हो, हरगड बघायचा राहिलेला आहे, तो मात्र मी तुम्हाला निश्चितच पुढील मोहिमेत दाखवेन. धन्यवाद.